6 मार्चला मुंबईत होणारा मराठा मूक क्रांती मोर्चा तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। औरंगाबादच्या रुक्मिणी सभागृहात मराठा मोर्चा समन्वय समितीची बैठक पार पडली। मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात शालेय परीक्षा असल्यामुळे मराठा मूक मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 28 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान 12वीची तर 7 मार्च ते 29 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा आहे। लवकरच राज्यव्यापी मीटिंग घेऊन मुंबईतल्या मराठा मूक मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे। तो पेपर पुढे ढकलावा अशी आम्ही सरकारला मागणी करू नये। तो पेपर पुढे ढकलला गेला नाही, परंतु आम्हाला समाजातील ते लोक ते विद्यार्थी महत्त्वाचे असल्यामुळे आयोजकांना फोन आल्यामुळे ही बैठक ही 6 मार्चचा जो काही मोर्चा होता मुंबईचा तो फक्त स्थगित करून तो परीक्षा झाल्यावर घेण्यात येईल अशा पद्धतीचा एक निर्णय आजच्या या राज्यस्तरीय राज्यव्यापी बैठकीमध्ये झाला। सदाभाऊंची गोफण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लचके तोडणाऱ्यांसाठी तयार आहे असं म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। सदाभाऊ आणि आपल्यातील मतभेद लवकरच एकत्र बसून सोडवू असं राजू शेट्टी म्हणाले। शिवाय भाजपला दुसऱ्याच्या घरातील वस्तू चोरण्याची सवय आहे, त्यामुळे ते इतरांच्या घरात डोकावतात असा घणाघात देखील राजू शेट्टींनी भाजपवर केलाय। सदाभाऊंनी गोफण तयार ठेवलेली आहे, तर त्या गोफणचा वापर कुठं होणार आहे, कशासाठी होणार आहे, त्याचा काय अर्थ काढायचा? तर सदाभाऊंनी जे गोपन तयार ठेवलेले आहे ते स्वाभिमानीचे लचके तोडू पाहणारे जे काही लोक आहेत त्यांना टिपण्यासाठी गोपन तयार ठेवले आहे। अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपल्या शिवाराचं रक्षण केलंच पाहिजे प्रत्येकानं, आणि ते करतायत, चांगली गोष्ट आहे। पण हुकुमशहासारखं वागतात असा एक त्यांचा पुसटचा आरोप आहे, कितपत तथ्य आहे या आरोपाला काय सांगाल तुम्ही? नाही, हे काही नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चेतूनच करत असतो आणि त्यांनाही ते पटलेलं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये निकाल आल्यानंतर भावनेच्या भरात ते बोलून गेले असले तरी सुद्धा नंतर त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सगळे एक आहोत आणि राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे त्यांनी नंतर स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं भावनेच्या भरामध्ये त्यांनी काही वक्तव्य केलं असेल ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही। कदाचित कामाच्या ओघामध्ये किंवा कामाच्या ताणामध्ये माझ्याकडून काही कमी जास्त एखाद्या वेळेस निर्णय झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ते बसल्यानंतर चर्चेने ते स्पष्ट होईल आणि मग माझ्याकडून काही एखाद्या वेळेस चुकीचा निर्णय झालेला असेल तर त्या संदर्भामध्ये मलाही दिलखुलासपणे कबूल करावं लागेल। आम्ही वाळव्यामध्ये जे सर्वपक्षीय आघाडी केलेली होती त्याच्यामध्ये 4 जिल्हा परिषद सदस्यांनी वाळव्यामध्ये 7 पंचायत समिती सदस्य आम्ही निवडून आणलेले आहेत। त्या आमच्या सर्वपक्षीय आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष होता, परंतु त्यांचा एकही आलेला नाही। त्यामुळं त्यांनी कितीही प्रयत्न केलेला असला तरी सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आमचं अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला। हां, ठीक आहे, आमचं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं आहे। मैत्री करत असताना मित्राबरोबर मित्रासारखंच वागायचं असतं, परंतु मित्राच्या घरात जाऊन मित्राच्याच वस्तू खिशात याला काही मैत्री म्हणत नाहीत। पण ठीक आहे, योग्य वेळी योग्य पद्धतीनं त्याचा समाचार घेऊ आम्ही। मनसे चित्रपट सेनेचं कलर्स मराठी वाहिनीच्या मॅड नावाच्या शोवर आक्षेप घेतलाय। नृत्यविषयक कार्यक्रमात शिवाजी महाराज आणि अफजल खानाचं चित्रित केलेल्या नृत्यावर मनसे चित्रपट सेनेनं आक्षेप घेतलाय।